लक्ष द्या. आता आपण काय काय केलं बघा. आता आपला प्रोजेक्ट मी परत स्टार्ट करतोय. मी ऑलरेडी चालू आहे. तिथं बघा आपला ऍडमिन होम डॉट एएसपीएक्स. आता मला ऍडमिन्स या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर ऍडमिन्स नावाचं पेज उघडलं पाहिजे आणि त्या पेजवर मला ऍडमिन टेबलासाठीचं करंट ऑपरेशन करायचं. सगळे आहेत का? आता कसं करायचं आहे बघा. तर आता आपलं मास्टर पेजचं करंट ऑपरेशन करायचं. म्हणजे काय? मास्टर पेज आणि ट्रान्झॅक्शन पेज असे दोन टाईपचे पेज असतात. वन्स यू गेट टू नो की दोन पेज कसे बनवायचे आहेत, ते झालं की इथून पुढे तुमचं कॉपी पेस्टचाच प्रकार. मास्टर पेज म्हणजे वन टाइम एंट्री, परत परत वापरू शकतो. ट्रान्झॅक्शन मध्ये काय? सेल्सचं पेज, चेकआउटचं पेज, ही जी पेज आहे त्याला ट्रान्झॅक्शन पेज म्हणतो. आणि दुसरा असतं रिपोर्ट पेज. रिपोर्ट जनरली आपण तीनच गोष्टी करतो. एक मास्टर, ट्रान्झॅक्शन आणि रिपोर्ट. मग आता आपण बघणार आहोत मास्टर पेजचा फॉर्म कसा डेव्हलप करायचा किंवा कशा पद्धतीने आपण वर्कआउट करू शकतो. तर त्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत. लक्ष घ्या, सगळ्यांनी लक्ष द्या. काय करायचं आहे तर मी पेंट मध्ये जातो, तुम्हाला डिझाईन समजावून सांगतो मी काय करायचं डोक्यात आहे माझ्या. आता आपण ऍडमिन्स टेबला बरोबरच करंट ऑपरेशन करणार आहे. चालू आहे पुढे बघा. प्लीज प्लीज शांतता. हे समजलं तर बऱ्यापैकी पुढचं समजेल असं अपेक्षित आहे. काय करायचं मला या फॉर्मवर, हे माझा पेज आहे समजा. शांतता, अजिबात काही चर्चा नका. इथं आलं. इथं मला दोन भाग करायचे आहेत पेजचे. हा माझा पहिला भाग आहे, तिथं मला फॉर्म तयार करायचा आहे. आणि या भागामध्ये मला काय करायचं आहे, लिस्ट दाखवायच्या. इथं काय समजा आता इथं टायटल देतो मी ऍडमिन्स. इथं म्हणतोय ऍडमिन टेबलाचा आहे म्हणून ऍडमिन्स बनतोय. या ऍडमिन्सला इथं वर घेतोय. आणि इथं मला फॉर्म तयार करायचा आहे. नेमचा, युजर नेम, पासवर्ड हा टेक्स्ट बॉक्स आहे आणि खाली बटन आहे सेव्ह बटन किंवा कॅन्सल आणि कॅन्सल बटन. ठीक आहे, समजून घ्या की सेम डिझाईन असा आहे. आणि याच्या खाली काय, इथं आपल्याला टेबल तयार करायचा आहे. म्हणजे आपण क्रड ऑपरेशन शिकतोय. क्रड म्हणजे लक्षात आहे का कुणाला? क्रड, CRUD. काही जण त्याला क्रूड म्हणतात, काही जण क्रड म्हणतात. क्रडचा लॉंग फॉर्म काय? CRUD. C स्टँड फॉर क्रिएट, पुढं R रीड, U अपडेट, D म्हणजे delete. तर एखाद्या टेबलावर आपण जनरली 5 ऑपरेशन करतोय. नंबर 1 इन्सर्ट. क्रिएट म्हणजे इन्सर्ट. आर रीड म्हणजे लिस्ट, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल. आणि आणखी एक आर असतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल वेअर आयडी इज इक्वल टू 1. एका रेकॉर्डची माहिती मिळवली. दिस इज सेकंड ऑप्शन. म्हणजे आर मध्ये दोन आले. अपडेट मध्ये अपडेट टेबल, टेबल नेम, सेट क्वेरीज, वेअर आयडी. आणि डिलीट म्हणजे काय? डिलीट फ्रॉम टेबल नेम. हे 4 ऑपरेशन आपण, एकूण 5 ऑपरेशन आपण करतो. याला म्हणतात क्रड ऑपरेशन. तर काही लोक, काही डेव्हलपर अशा पद्धतीने करतात किंवा फॉर्म टू फॉर्म. जर एखाद्या फॉर्म मध्ये 2 किंवा 3 4 फील्डच आहेत तर एका फॉर्मवर चालतंय. इथं इन्सर्ट इथं करायचं, इथं लिस्ट करायची टेबल फॉर्मॅट मध्ये आणि इथं एडिट डिलीट बटन द्यायचं. आला की परत इथं माहिती भरणार. किंवा दुसरा ऑप्शन काय आहे, याच फॉर्मवर फक्त लिस्ट दाखवा. फक्त लिस्ट दाखवली ही आपली लिस्ट वरती येणार. आणि याच्या पुढे एक बटन असणार आहे जे ऍड किंवा प्लस बटन असेल. याच्यावर क्लिक केलं की अजून एक पेज ओपन करणार आणि त्या पेज मध्ये आपण हा फॉर्म दाखवू. काय म्हटलं लक्षात आलं का? येस. तर आपण एका पेजवर संपूर्ण ऑपरेशन एकाच पेजवर करणार 5च्या 5 किंवा आपण 2 फॉर्म मध्ये डिवाइड करणार. आता आपण करणार आहोत एका पेजवरच सगळ्या गोष्टी कशा करायच्या त्यासाठी. मग आपण आता इथं पण आलेलो आहोत. ऍडमिन पेज ओपन करायचा आहे. आता प्रोजेक्टला स्टॉप करतो. आता प्रोजेक्टला स्टॉप करून आता एक नवीन फॉर्म तयार करतो ज्याचं नाव आहे ऍडमिन्स. ओके, कसं करायचं आहे? ऍडमिनला राईट क्लिक करतोय, ऍड न्यू आयटम, वेब फॉर्म विथ मास्टर पेज. त्याचं नाव देतोय मी ऍडमिन्स. ऍडमिन्स का? कारण इथं मी लिस्ट पण दाखवणार आहे आणि इन्सर्ट अपडेट पण डिलीट करतो.
प्लुरल घेतलेला आहे. मास्टर पेज कोणता? ऍडमिन मधला ऍडमिन मास्टर पेज. इथं पण कोणाला काय शंका नाही. आता या पेजला ओपन केलं, जे प्रोजेक्ट रन केला, मी ऍडमिनच्या मेनूवर क्लिक केलं तर मला ऍडमिन्स नावाचं पेज ओपन होतं. येस, ओपन होत आहे. मास्टर मध्ये गेलो, ऍडमिन्स, हे पेज ओपन होतंय, पण इथं काहीच नाही आहे. आणि इथं बघा डिझाईन, बघा इथं आत घुसल्या बघा काय दिसते काय? का घुसलेला आहे? कारण आपण थीम अजून प्रॉपर स्ट्रक्चर झालेले नाही. जसं डॅशबोर्ड वर येते ना, तसंच आता सेम मला असं डिझाईन पाहिजे. मग हा डॅशबोर्ड, होम डॅशबोर्ड, तो कसा काढायचा? तर जाऊया होम पेज वर, थोडासा कोड कॉपी करूया ना आपण. होम मध्ये गेलो, हा मेन चालू होतोय, मेन चालू पासून ह्या सेक्शन पर्यंत सगळं कॉपी करतो. कंटेंट प्लेस म्हणून जातो, इथं म्हणतोय पेस्ट, हा ड्यू क्लोज, हा सेक्शन क्लोज, त्याच्यानंतर मग मी सेव्ह केला. इकडे रिफ्रेश करतोय, ऑब्झर्व करा मास्टर पेज ऍडमिन्स मध्ये. पण मला तर डॅशबोर्ड नको, इथं मला काय पाहिजे? ऍडमिन्स पाहिजे. मग इथं म्हणतो मी H1 ला म्हणतोय ऍडमिन्स, इथं म्हणतोय होम नाही, मास्टर मध्ये ऍडमिन्स. याला क्लिक केल्यानंतर कोणत्या पेजला जा? होम डॉट ASPX पेजला. आउटपुट बघा आलं का? मास्टर स्लॅश ऍडमिन. आता याच्या खाली मला काय पाहिजे? एक फॉर्म तयार करायचा. पण फॉर्म मध्ये मला तो कसा पाहिजे? त्याला बॉर्डर पाहिजे व्हाईट कलरची, आणि त्याला बुटस्ट्रॅप मध्ये कार्ड म्हणतात. बुटस्ट्रॅप मध्ये कार्ड म्हणतात. कसं? तर टेम्पलेट आपल्याकडे आहे का? एकदा मी टेम्पलेट ओपन करतो. नाईस ऍडमिन इंडेक्स, हा बघा छोटासा बॉक्स दिसतोय का, हा व्हाईट कलरचा, याला म्हणतात कार्ड. कुठेही गेला, फॉर्म मध्ये गेला, कसं घ्यायचं? याला राईट क्लिक करा, इथंच इन्स्पेक्ट करा की याचं पाहिजे ना, हा आयकॉन चूज करा, आणि हा चूज केल्यानंतर बघा फॉर्मच्या भोवतीने माऊस आला. यानं बरोबर बघा कार्ड, कार्ड बॉडी केलं का? त्या कार्डला कॉपी करतोय, कॉपी, कॉपी एलिमेंट डायरेक्टली कॉपी करून गेलेला आहे, आणि या ड्यू रोच्या आतमध्ये पेस्ट कर. पेस्ट, बघणार आउटपुट काय झालं? सेव्ह केलाय, इकडे रिफ्रेश करतोय बघा आउटपुट मध्ये. झालं, आपला फॉर्म डिझाईन झाला. आपला आतला काय वापरायचं? फक्त आपला कार्ड डिझाईन साठी पाहिजे. मग आता याच्या आतमधला कोड सगळा काढतोय, फक्त मी कार्ड ठेवतो, कार्डच्या आतमध्ये सगळं काढून टाक. कुठं? इथं कार्ड चाललेला आहे, कार्डच्या आतमध्ये हा फॉर्म सगळा उडवतोय, रिकामा करतोय कार्ड. सेव्ह, हा H5 पण काढतोय, सेव्ह केला, आणि आउटपुट चेक करा आता कसं दिसतंय. हा बघा असा रिकामा कार्ड. मला इन्सर्ट अपडेट साठीचा एक फॉर्म करायचा आहे, आणि लिस्ट साठीचा एक फॉर्म करायचा आहे. त्यासाठी परत हा कार्ड कॉपी करतोय, हा कॉपी करून इथं पेस्ट करतो. आले का? एका खाली एक, दोन, येस. राईट क्लिक करा, इन्स्पेक्ट करा, मोबाईल व्ह्यूला बरोबर दिसतंय का बघा? ओके, नो प्रॉब्लेम, दिसतंय. इथं क्लिक केलं तर ओपन होत काय? मोबाईल व्यू पण चालू आहे चांगला. ओके, आता इथं मला फॉर्म डिझाईन करायचा आहे, तर सगळ्यांनी लक्ष द्या. आता मी थोडस साईडला ठेवतोय, जरा स्पीड पाहिजे यासाठी. Ctrl+A+K+F फॉर्मॅट केलाय. या पहिल्या ड्यू मध्ये मला ऍडमिन टेबलाचा कलर ऑपरेशन करायचा. मग ऍडमिन टेबलामध्ये आहे काय काय रे? लोकल होस्ट, PHP माय ऍडमिन मध्ये आपला डेटाबेस आहे, बरोबर. मी पहिला डेटाबेस ओपन करतोय. तर ऍडमिन टेबलामध्ये किती कॉलम आहेत रे आपले? 1 2 3 4, बरोबर आहे का? मागे तर आयडी ऑटो इन्क्रीमेंट आहे, तो आपल्या युजरकडून घ्यायचा नाही, म्हणजे आपल्याला घ्यायचा 3 व्हॅल्यू एका लाईन मध्ये घ्यायचा. तर बुटस्ट्रॅप मध्ये ग्रिड नावाचा एक कन्सेप्ट होतो. ग्रिड म्हणजे काय? संपूर्ण पेज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याला 12 म्हणतात. कॉल LG12, कॉल SM12, कॉल FD12, कॉल 12, असं मी तुम्हाला सांगितलं होतं बघा तुम्ही, राईट. त्यातला आपण कॉल LG12 वापरायचा आहे. ओके, त्याच्या आधी एक रो वापर लागतोय, तो दाखवतो तुम्हाला. मी तर ड्यू चालू करतोय, मी म्हणतो क्लास कॉल LG6 कर, 6 ते 4 करतो का? एका लाईन मध्ये मला तिन्ही बसवायचे आहेत म्हणून. कॉल LG3, सॉरी 4. त्याच्या आतमध्ये गेलं तर म्हणतो नेम, आणि नेमच्या खाली म्हणतो ASP कोलन टेक्स्ट बॉक्स,
टेक्स्ट बॉक्स मध्ये रन ऍट सर्व्हर आयडी टीएक्सटी नेम सेव्ह केला. हा म्हणतोय चेंज अलाउड नाही आहे, स्टॉप करा आणि परत रन करा. आपला कोड काही चुकलेला नाही आहे. तर मला नेक्स्ट लेक्चरसाठी मंडे नेक्स्ट नेक्स्ट फ्रायडे जेवढं शिकवलं ना तेवढं सगळं कंपल्सरी झालेलं पाहिजे प्रत्येकाचं, नाहीतर लेक्चरला यायचं नाही. चलो जातोय मास्टर मध्ये ऍडमिन मध्ये बघा आलाय, पण समोरासमोर आलाय. मला समोरासमोर नको आहे, खाली पाहिजे. त्यासाठी मी बुटस्ट्रॅपचा क्लास लावतो ज्याचं नाव आहे फॉर्म कंट्रोल. तुम्ही चेक काय करा, डिझाईन चेक करा कसं दिसतंय आउटपुट. हा टेक्स्ट बॉक्स असा दिसतोय. एंटर मारलंय लगेच खाली पण आलाय आणि फोकस बघा हायलाइट पण वाला. राईट, हा नेम साठी केला. नेम हे कंपल्सरी आहे म्हणून इथं स्टार लावतोय, स्टार. राईट, परत हा कॉल याची कॉपी करतोय, पेस्ट बनतोय. नेक्स्ट कॉलम कोणता आहे तुमचा, युजर नेम. टेक्स्ट बॉक्सचं नाव देतोय टीएक्सटी युजर नेम. सेव्ह, स्टॉप, रन. मास्टर एका खाली एक आलं. सर असं कसं काय, तुम्ही जर म्हटला 4 4 4 केलं तर होतंय, पण नाही. त्याचा एक प्रॉब्लेम काय आहे, त्याला पहिल्यांदा रो नावाच्या ड्यू मध्ये टाकला. म्हणजे कसं, याच्या भोवतीनं एक ड्यू तयार करा ज्याचं नाव द्या क्लास रो. नाव नाही, क्लास द्या रो. आणि आता ऑब्झर्व करा काय झालं, आलं. परत एक छोटासा प्रॉब्लेम कुणाला जाणवाला किंवा मी सांगतोय मग बघा, हे फार चिकट असल्यासारखं वाटतंय का वरती. मग जरासा स्पेस वाढवूया. त्यासाठी बुटस्ट्रॅप मध्ये क्लास आहे ज्याचं नाव आहे M2. M-2. एम म्हणजे मार्जिन, पॅडिंग आतल्या बाजूला, मार्जिन बाहेरच्या बाजूला. राईट, 1 2 3 4 5 5 पर्यंत आहे. त्याचा 2 दिलाय, बऱ्यापैकी स्पेस पडतोय. सगळेजण आहेत. नेक्स्ट टेक्स्ट बॉक्स घेतोय ज्याचं नाव आहे कॉपी. इथंपर्यंतचा कॉपी पेस्ट. म्हणतोय पासवर्ड, तिथं म्हणतोय टीएक्सटी पासवर्ड. कंट्रोल स्टॉप, सारखं मागायला आहे. कंट्रोल कंट्रोल के. येस. आता जाऊन बघूया आउटपुट परत कसं दिसतंय. तर एका लाईनला तिघ जण आले, युजर नेम, नेम, युजर नेम आणि पासवर्ड. राईट, काय झालं खाली का आला, काहीतरी चुकलंय बघा. हा डी इथं संपलाय, हा आपला वरचा रो इथंच क्लोज झाला, त्याच्यामुळे तो बाहेर गेला. याला कट करतोय, याला बाहेर घेतोय. आले का. आता मला काय पाहिजे, याच्या खाली एक अजून एक ड्यू पाहिजे, त्याच्यामध्ये 2 बटन पाहिजे, एक सेव्ह आणि कॅन्सल बटन. जातोय परत हा कॉल LG4 कॉपी करतोय, त्याला म्हणतो तिथं पेस्ट, हा इथं क्लोज कर. इथं जाऊन म्हणतोय बटन पाहिजे, ASP: बटन, रन ऍट सर्व्हर आयडी BTN सेव्ह. टेक्स्ट काय पाहिजे, सेव्ह केला, एडिट. आता रिफ्रेश करतो बघा, आलाय. पण सेव्ह बटन काय चांगला दिसत नाही आहे. काय करायला लागेल, बुटस्ट्रॅपचा एक क्लास आहे, टेम्पलेट मधून उघडून दाखवतो तुम्हाला क्लास कोणता दाखवायचा आहे. इथं कॉम्पोनंट्स मध्ये गेला तर बटन दिसतोय बघा, किती छान बटन आहेत बघा, कुठले कुठले. हा डार्क कलरचा बटन आहे. हा बघा माऊस ओव्हर केल्यानंतर कलर चेंज होतोय. इथं बघा सर्कल वाले आहेत, बॉर्डर अँड सो ऑन. आपण हा वापरूया का, हा वापरूया, दिसायला चांगलं. मग सेव्ह बटनासाठी टेक्निकल गोष्ट आहे की प्रायमरी वापरतात किंवा सक्सेस वापरतात. प्रायमरी सक्सेस म्हणजे इथं लिहिलंय बघा, राईट क्लिक करा, इन्स्पेक्ट करा. परत इथं बघा क्लास आला, BTN नावाचा क्लास आहे. BTN डॅश आउटलाईन डॅश प्रायमरी नावाचा क्लास आहे. मागून दिसत नसेल पण जस्ट तुम्ही कॉपी पेस्ट करतोय बघा. जातोय आणि या बटनला म्हणतोय मी क्लास लावणार आहे तुला, CSS क्लास, पेस्ट, एडिट, रिफ्रेश करतोय बघा आउटपुट, बटन चेंज झालं. असं जर कॅन्सल बटन करायचं आहे त्यासाठी जातोय
याला म्हणतोय परत बटन कोड कॉपी करतो, पेस्ट म्हणतो, याला म्हणतोय टेक्स्ट कॅन्सल, आयडी म्हणतोय बीटीएन कॅन्सल, इथं म्हणतोय डेंजर म्हणजे रेड कलर आणि सेव्ह एडिट, इथं म्हणतोय एंटर. आलं. पण जरासं चिकटलं असं वाटतंय परत, पण जरासा परत स्पेस टाकायचा. मग याला म्हणतोय मार्जिन टॉप 2, सेव्ह एडिट. आला. राईट क्लिक करतोय, मोबाईल यूज चेक करूया कसं दिसतोय. परफेक्ट. एका खाली एक आले ऑटोमॅटिकली. एलजी केल्यामुळे काय होतं, मोबाईल व्यू मध्ये खाली येतात. एसएम केला तर मोबाईल मध्ये पण समोर समोर येणार. समोर समोर आपल्याला नकोच आहेत, एका खाली एक येऊ देत. समोर समोर आले, तिघ जण एका समोर आले तर लिहायला काही दिसणारच नाही, छोट्या छोट्या टेक्स्ट बॉक्स मध्ये. मग अशा पद्धतीने आपण डिझाईन करतोय. इथंपर्यंत काय कळालं नाही असं आहे का माग? सगळ्या आमच्याबरोबरच आहे नक्की माग? इकडे बॉईज आमच्याबरोबरच आहे ना? आवाज याला मी माईक नसल्यावर चालेल ना? कारण मला हे कम्फर्टेबल नाही आहे त्यामुळे. आता मला इथं लिस्ट पाहिजे आहे. लिस्ट साठी काय वापरतोय आपण? टेक्स्ट टेबल वापरतोय. टेबल. आता टेबल कसा डिझाईन करायचा? या डिव मध्ये जातो, याला पण म्हणतो एक रो पाहिजे आहे. क्लास रो, हा डिव इथं क्लोज. इथं म्हणतोय टेबल स्टार्ट, टेबल टीआर. टेबल मध्ये काय काय असतं रे? टेबल हेड, टेबल बॉडी, बरोबर. टेबलच्या टी हेड, टी एच, टी आर, सॉरी काय, सॉरी टी आर, टी आर च्या टी एच, टी आर च्या टी एच, बरोबर. टी एच, टी एच मुळे बोल्ड होतं ना. इथं म्हणतो ऍक्शन्स, टी एच नंबर, टी एच नेम, युजर नेम आणि पासवर्ड. टी हेड संपला. टी हेडच्या खाली टी बॉडी, टी आर, टी आर च्या टीडी, टीडी 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 टी, 5 आले. यस. इथं म्हणतोय 1. इथं म्हणतोय मी माझंच नाव लिहितो सध्या, अभिजित कातडे. युजर नेम अभिजित, पासवर्ड. सेव्ह केलाय. आता रन करूया. आउटपुट कसं दिसतंय बघूया. व्हॉइस माग चालतं चालतं. इकडे पण चालतंय, तिकडे पण चालतंय. लक्ष द्या, फक्त सायलेन्स. तुमचं काय चालू होतं चालू दे, पण शांतता राहू दे. आता बघा, मास्टर मध्ये जातोय, ऍडमिन्स मध्ये. राईट दिसाला एवढा काय छान दिसत नाही ना. टेबलला जरा बॉर्डर वगैरे काहीतरी होते की. त्यासाठी काय करायचं आहे, टेबलला एक क्लास लावूया. क्लास कोणता? टेबल, टेबल डॅश बॉर्डर आणि टेबल स्ट्रिप्ट म्हणून काय. काय होतंय आउटपुट बघा. पण एकदमच चिकटलाय परत. मग काय करायचं परत? या रोच्या आतमध्ये अजून एक घेतोय, कॉल एलजी 12, आणि त्याला म्हणतोय मार्जिन टॉप किंवा फक्त M2. M2 म्हणजे काय? सगळ्या बाजूने स्पेस टाक. आणि इथं हा डिव क्लोज करतोय. सेव्ह केलेला आहे. रिफ्रेश. आहे का सगळे सोबत? येस. क्यू. आता ऍक्शन मध्ये मला 2 बटन पाहिजे. एक पाहिजे एडिट आणि एक डिलीट. त्यासाठी जातोय ऍक्शन्स मध्ये, टीडी मध्ये म्हणतोय एक अँकर टॅग घे किंवा हायपरलिंक घे. हायपरलिंक. इथं म्हणतोय एडिट, रन ऍट सर्व्हर, आयडी बीटीएन, एल एन एल, काय एच लिंक, हायपरलिंक, एच लिंक, एडिट, कॉपी, पेस्ट. बॉईज काय चालू आहे? ज्यांचं काय ते वेगळं चालू आहे ते बाहेर जाऊ शकता प्लीज. येस, एडिट लागला. पण जर दिसायला एवढं काय खास वाटत नाही म्हणून परत बुटस्ट्रॅपचा क्लास लावतोय. बीटीएन, बीटीएन प्रायमरी, सेम हाच क्लास खाली परत लावतोय. डिलीटला डेंजर लावता. सर जरा बटन छोटं मोठं करू शकतोय का? तर अजून एक क्लास आहे बीटीएन एसएन. बघा लुक चेक करा तुम्हीच केवढा दिसतोय. आणि आता बघा
पण रिअल लाईफ प्रोजेक्ट मध्ये कोणी एडिट डिलीट लिहित बसत नाही, आयकॉन वापरतात. आयकॉन काय वापरायचा आपला, इथं म्हणतोय मी एडिट कॅन्सल, इथं म्हणतोय आय टॅग वापरायचा आहे, त्याला म्हणतोय क्लास काय पीआय. पीआय म्हणजे कोण, बुटस्ट्रॅप आयकॉन, पीआय डॅश पेन्सिल. पेन्सिल म्हणजे काय बघा, आउटपुट चेक करा काय आलं, पेन्सिलचा आयकॉन आला. सेम फॉर डिलीट. डिलीटला काय वापरतात, डिलीटला वापरतात ट्रॅश, बीआय पेन्सिलच्या जागी ट्रॅश. सेव्ह. आणि अशा तऱ्हेने आपण फॉर्म डिझाईन केला. आता या फॉर्मला डेटाबेस बरोबर खेळवायचा आहे, आणि हा टेबल वापरायचा नाही, आपला ग्रीड व्ह्यू वापरायचा. ग्रीड व्ह्यू तो आपण कसा वापरायचा, काय वापरायचा बघूया आपण. इथं पण सगळ्यांना कळालं, येस. चला आता थोडस थेरी लिहून घेऊया, आणि मग आपण परत रिवाइज करूया. काय नको आहे थेरी, नको. ठीक आहे, मी नोट्स पाठवू, लिहिणार काय नाही मला माहिती आहे, तर ठीक आहे मी पाठवतो. 100% चॅप्टर नंबर 3 वर 2 क्वेश्चन येणार आहेत. नंबर 1, एक्सप्लेन मास्टर पेज कन्सेप्ट, आणि नंबर 2, एक्सप्लेन व्हॅलिडेशन कंट्रोल्स. चॅप्टर नंबर 3, एक्सप्लेन मास्टर पेज कन्सेप्ट, आणि नंबर 2, एक्सप्लेन व्हॅलिडेशन कंट्रोल्स. चॅप्टर नंबर 3. आपण त्यातली एक कन्सेप्ट आता शिकले, मास्टर पेज कन्सेप्ट. जाऊया पुढं. सगळ्यांना क्वेश्चन फक्त पाहिजे, मार्क्स घेऊन करायचं काय. कोडिंगची घंटा अक्कल नाही आहे, तर आपण थेरी पाहिजे. कोडर व्हा कोडर. काय चालू आहे तुमचं, हा चला. क्वेश्चन म्हटलं की लगेच लिहायचं, लिहा तसं काय अडचण नाही. पण एवढं एक्साइटमेंट तिकडं तेवढं दिसतं, तेवढं इकडे काय दिसत नाही कोडिंग मध्ये, दिसू दे जरा प्लीज. माझं एक डिमांड आहे तुमच्याकडून, काय सांगू, हेच कम्प्लीट मला शुक्रवार पण पुढच्या पाहिजे. खरोखर यायचं नाही जर केला नसाल तर, सिरियस सांगतो, यायचं नाही. जर पुढच्या शुक्रवारी हे झालेलं नसेल तर, मी जेवढं जाणार तेवढं यायचं नाही, आणि प्रामाणिकपणे यायचं नाही. म्हणजे का आलं, यायचं नाही जर केला नसाल तर. आणि मी काय सिरियस आहे किंवा किती आहे ते तुम्हाला पुढच्या शुक्रवारी लक्षात येईल आता काय. ओके, कंपल्सरी मला पाहिजे, झालेलंच पाहिजे. तर चलो ठीक आहे, मी कन्सेप्ट पाठवतो तुम्हाला, थेरी पाठवेल, तुम्ही नंतर लिहून घ्या, किंवा नंतर वेळ मिळाला आपण लिहूया. पुढचा शुक्रवार, उद्या सुट्टी असणार आहे, त्यामुळे पुढच्या शुक्रवारी तुम्हाला मी आठवड्याचा वेळ द्यालोय. कंपल्सरी सगळ्यांनी कंप्लीट करायचा आहे. आणि पुढचा शुक्रवार जर तुम्ही सगळं केलं असाल ना, तर तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स येणार आहेत, आणि ते सगळे क्वेश्चन्स मी तर डिस्कस करणार. म्हणजे पुढचा शुक्रवार फ्रायडे जो असेल, जर तुम्ही क्वेश्चन घेऊन एनी फालतू क्वेश्चन जरी असेल याच्या रिलेटेड, फक्त बाकीचं काय घेऊन यायचं नाही, त्याच्या रिलेटेड काही पण क्वेश्चन येऊ दे, सगळे क्वेश्चन मी तुम्हाला डिस्कस करू. मग कदाचित आपण 1 तासाचा 2 तासाचा सेशन त्याच्यावर घालू, आणि मग आपण कोडिंग चालू काही पण. मग त्या क्वेश्चनचा आन्सर असेल की आपण ते पुढच्या सेशन मध्ये बघणार आहोत. वेट, थोडंफार क्लॅरिफाय करेल, जसं याचा क्वेश्चन आजचा होता तो आपण येणार आहे पुढे. काही पण क्वेश्चन असू दे. आणि सगळ्यांसाठी चॅलेंज असा आहे, व्हॉइस, सगळ्यांसाठी चॅलेंज असा आहे की बिंदास विचारा. विचार हाच करूच नका की अरे मी प्रश्न विचारलो तर बाकीच्यांना काय वाटेल, किती सोपा प्रश्न विचारला. सगळ्यांना माहित आहे तुम्ही किती पाण्यात आहे, सगळ्यांना मला पण समजलं. 6वा आठवडा आहे, 6वं लेक्चर आहे आपलं आजचं. म्हणजे तसं ऍक्च्युली 18वं, 1 तासात झालं होतं, पण आपण 6 डेज कंटिन्यू चालू आपलं. राईट, सो 6 डे आय हॅव आयडिया की तुम्ही काय लेवलला थिंकिंग करताय किंवा काय. सो बिंदास प्रश्न विचारा, डोंट वरी अबाउट इट, बट ओनली अबाउट दिस प्रोजेक्ट. ओके, चलो आता आपल्याला जायचं आहे. या बटनावर क्लिक केलं की यानं मला म्हटलं पाहिजे प्लीज काय, नेम इज मॅन्डेटरी, नेम इज रिक्वायर्ड, असं मला मेसेज पाहिजे. त्यासाठी चॅप्टर नंबर 3 मधला आहे कन्सेप्ट, त्याचं नाव आहे व्हॅलिडेशन कंट्रोल्स. त्याच्यामध्ये थोडं लिहायचं आज, आत्ता लिहायचं, सगळं नाही, छोटं छोटं, फार शॉर्ट मध्ये. आता लगेच नाही, थोड्या वेळात, पहिला शिका. मग हाऊ टू ऍड व्हॅलिडेशन कंट्रोल्स. तर त्यासाठी ना लक्ष द्या सगळ्यांनी, फार महत्वाचा आहे.
हाऊ टू ऍड व्हॅलिडेशन कंट्रोल, त्यासाठी जातोय वरती आपल्या परत नेमच्या खाली हा टेक्स्ट बॉक्स आहे ना, ह्या टेक्स्ट बॉक्सच्या खाली व्हॅलिडेशन करण्याच्या एकूण 3 पद्धती आहेत, कमीत कमी 3. नंबर 1, जस्ट ऍड रिक्वायर्ड. इथं फक्त रिक्वायर्ड तरी होतच ना, आपल्याला माहित आहे याच्या समोर लावलं रिक्वायर्ड इज इक्वल टू ट्रू, किंवा फक्त रिक्वायर्ड दिलं तरी चालतंय, पण हे नाही वापरायचं आपला. दिस इज ऑप्शन नंबर 1. दुसरा आहे जावा स्क्रिप्ट वापरून करू शकतो, जावा स्क्रिप्ट वापरून करू शकतो, ते आपण आता नाही करणार आहे, पुढे जाऊ शकणार आहोत. तिसरा ऑप्शन आहे डॉटेडचे स्वतःचे कंट्रोल आहेत, ज्याचं व्हॅलिडेशन कंट्रोल असं नाव आहे. मग जातोय टेक्स्ट बॉक्सच्या खाली टूल बॉक्स मध्ये जातोय, आणि टूल बॉक्स मध्ये बघा एक ग्रुप आहे व्हॅलिडेशन नावाचा, त्याच्यामध्ये एकूण 6 व्हॅलिडेशन कंट्रोल आहेत. पहिला आहे रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेशन, दुसरा आहे कम्पेअर, तिसरा आहे रेग्युलर एक्सप्रेशन, चौथा आहे रेंज, पाचवा आहे कस्टम आणि 6वा व्हॅलिडेशन समरी. असे 6 कंट्रोल्स आहेत. आता आपला कोणता पाहिजे, रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटर. याला सिलेक्ट करतो, याला ड्रॅग करून इथं ड्रॉप करतो. शांत रे, त्याचं काय चालू आहे? कंटाळा असला तर प्लीज बाहेर जाऊ द्या, सिरियसली. मी 4 वेळा प्रॉम्प्ट केलंय, नाव घेऊन बोलणार नाही, पण कुणाकुणाचं काय काय चालू आहे वेगवेगळं दिसायला मला डिस्टर्ब व्हायला. प्लीज डिस्टर्ब करू नका, ज्यांना शिकायचं ते तेवढे बसा, बाकीचे गेला तर चालेल. अटेंडन्स झाला का सगळ्यांचा? अटेंडन्स शीट आली की नाही अजून? सगळ्यांना इथं पोहोचली? अटेंडन्स शीट कुणाकडे आहे? इथं आहे. लवकर कंप्लीट करा, ज्यांचं इकडल्या बॅच मध्ये झाला तर ते जाऊ शकतात बाहेर. आय एम नॉट, म्हणजे मला इंटरेस्ट नाही आहे ज्यांना शिकायची इच्छा नसेल त्यांना. मला माहिती आहे तुम्ही खूप येते, तुम्हाला ऑलरेडी अँग्युलर शिकला असाल, रिॲक्ट शिकला असाल, डॉटनेट कोर येत असेल, जावा येत असेल, स्प्रिंग बूट येत असेल, अजून काय काय नाही येत असेल. आय एम हॅपी, ठीक आहे. पण आता आपण डॉटनेट शिकालोय, तर डॉटनेट शिकायची इच्छा असेल तर बसा, अदरवाइज यू कॅन गो. कारण हे जर तुम्हाला कळलं नाही ना, तर तुम्हाला सिरियस सांगतोय, पुढच्या आठवड्यात किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात असले मोठे बाउन्सर पडणार आहेत ना, सिलेबस मध्ये नाही त्या गोष्टी शिकवणार आहे मी. त्याला सर्व्हिसेस वगैरे म्हणतात, वेब सर्व्हिस वगैरे, जी वापरल्याशिवाय आपला हा प्रोजेक्ट कम्प्लीट होणारच नाही आहे. अजॅक्स वापरायचा आहे. आणि सिरियस सांगतोय, तिथं पोहोचण्यासाठी ना तुमचं डोकं सुपीक झालं पाहिजे, नाहीतर मग गरज नाही आहे. 50 पोरं बसा मला भास आहे, 120च्या 120 नको आहे. 120 मध्ये पण 80-90 असतात, पण ते पण नसतात तरी चालेल. 50 पोरं बसा, नो प्रॉब्लेम. पण सिरियसली बसा. मला निगेटिव्ह घेऊ नका, सर एवढं का चिडायला किंवा काय, मी मुद्दामून चिडत नाही आहे. मला एवढं झालं की सिरियसनेस नाही आहे. नसेल तर नाही म्हणून सांगा, निघा. इथं कॉरिडॉर मध्ये फिरा जावा, नो प्रॉब्लेम. मी तुम्हाला काय बोलत नाही. इकडे दिसायला सरांना दिसायचं राहू दे, मी एक एक सांगणार आणि सरांना तिथं सर हा मुलगा बसला नाही, मला काय अडचण नाही. एक तास बसा, मी एकट्याला शिकवतो, नो प्रॉब्लेम. पण मला अटेन्शन पाहिजे, ठीक आहे. तर आपण रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटर लावलेला आहे. आयडी देतो त्याला, त्याला म्हणतोय मी व्हॅलिडेटर नेम, नेम साठी पाहिजे म्हणून नेम लावला. रन ऍट सर्व्हर, एरर मेसेज येतोय, नेम इज रिक्वायर्ड. सेव्ह केला. आणि ह्या कंट्रोलला एक अजून एक प्रॉपर्टी लावायचं, ज्याचं नाव आहे कंट्रोल टू व्हॅलिडेट. कोणाला व्हॅलिडेट करायचं आहे? या नेमला व्हॅलिडेट करायचं. मग त्याला कळतं काय करायचं आहे, रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटर. सेव्ह करतोय, रन करतोय. आता बघा काय होतंय. काय केलं, फक्त रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटर ड्रॅग अँड ड्रॉप केलाय, प्रॉपर्टी चेंज केल्या आणि एक प्रॉपर्टी वाढवल्या, कंट्रोल टू व्हॅलिडेट. आउटपुट बघूया काय होतं. मला प्रोजेक्ट पण पार्ट नाही रे, मी तुमच्यावर थॉट करत द्यायला लागलो. तुम्ही डिस्टर्ब केला तर नाही होणार. आला, आता सेव्ह बटनावर क्लिक करतोय, एरर आला. का आला? कारण व्हॅलिडेटर कंट्रोल जो आहे तो म्हणतोय मला अजून काय काय सेटिंग लागतंय करायला. मग ते सेटिंग्स करायच्या, तर 3 सेटिंग्स आहेत. त्यातलं पहिलं आपण केलं, कंट्रोल ड्रॅग अँड ड्रॉप केला. सेकंड ऑप्शन आहे काय, तर आपला जो मास्टर पेज आहे त्याच्यामध्ये आपला फॉर्म टॅग आहे ना रे, या फॉर्म टॅगच्या जस्ट आधी तो म्हणतो एक कंट्रोल टाका, ज्याचं नाव आहे स्क्रिप्ट मॅनेजर नावाचा कंट्रोल, जो काय करतोय, जावा स्क्रिप्ट मॅनेज करतोय आतल्या आतल्या. राईट. मग स्टेप नंबर 1, टूलबॉक्स मध्ये जा, सर्च करा स्क्रिप्ट. आला बघा, अजॅक्स एक्सटेन्शन. अजॅक्स म्हणजे काय आपण पुढे डिटेल मध्ये बघणार आहोत. असिंक्रोनस जावास्क्रिप्ट अँड एक्सएमएल, त्याच्या आपण डिटेल मध्ये बघू. स्क्रिप्ट मॅनेजर घेतला, त्याला ड्रॅग करून फॉर्मच्या जस्ट खाली टाकला. काहीही करायचं नाही, फक्त तिथे उचलून टाकला. म्हणून झालं का? नाही.
व्हॅलिडेशन कंट्रोल्स आहेत जे डॉटनेटचे आहेत, ते म्हणतात आम्ही इनकम्प्लीट आहोत जर आम्हाला जेक्वेरी नसेल तर जेक्वेरी नावाची एक लायब्ररी आहे जावा स्क्रिप्टची, ती या स्क्रिप्ट मॅनेजरला जोडायची आहे. ओके, ती कशी जोडायची आहे? त्यासाठी जावं लागेल आपल्याला ग्लोबल डॉट एएसएक्स पेजच्या CS फाईल मध्ये, आणि या ऍप्लिकेशन स्टार्ट मध्ये जाऊन कोड लिहायचा आपल्याला. काय कोड लिहायचा आहे तो मी कॉपी पेस्ट करणार आहे, डायरेक्टली सांगतो तुम्हाला, कारण मगाच्या बॅच मध्ये आम्ही केलेला. कुठून करायचा? सॉरी, मी नोटपॅड मध्ये लिहून ठेवला आय थिंक आहे. कुठं आहे नोटपॅड? नोट्स बी रिव्हिजन. तर हा एवढा कोड कॉपी करायचा आहे आणि हा पेस्ट करायचा. काय सांगतोय? स्क्रिप्ट मॅनेजर वरती ऍड झाला ऑटोमॅटिकली. कुठून ऍड झाला? UI मधून हा इथे ऍड झाला. हा म्हणतोय की मला जेक्वेरी ऍड करायची आहे, आणि ती कुठं आहे? ऍसेट्स फोल्डर मध्ये एक फाईल आहे जेक्वेरी 36.0.min डॉट. तर आता ही आपल्या इंटरनेटवरून डाउनलोड करायला लागेल पहिल्यांदा फाईल. जातोय, कॉपी करूया, किंवा इथंच पाथ आहे बघा, http://core.jquery.jquery. विज्युअल स्टुडिओ एक इंटरनेट चालू आहे, सॉरी क्रोम. इथून हा पाथ पेस्ट करतोय. ही बघा एक जावास्क्रिप्ट फाईल आहे, ही सेव्ह करायची आहे आपल्याला. कुठं सेव्ह करायची आहे? आपल्याला ऍसेट्स फोल्डर मध्ये टाकायचे आहे. तर ही डेस्कटॉपवर मी सेव्ह करतोय, ऑलरेडी आहे, रिप्लेस कर, नो प्रॉब्लेम. आता ही जी फाईल आपली कॉपी झाली, हिला कॉपी करून आपल्या प्रोजेक्टमध्ये ऍसेट्स नावाच्या फोल्डरमध्ये टाकायचं. ती आपण इथं आणून टाकली, आणि आपल्या जावास्क्रिप्ट मधल्या, सॉरी ग्लोबल फाईल मधल्या सांगितलं स्क्रिप्ट मॅनेजरसाठी जे क्वेरी आहे ना, त्याचा पाथ काय आहे? ऍसेट्स फोल्डर मध्ये ही फाईल आहे. डिबग पाथला पण सांगितलेला आहे. हा CDN काढला तरी चालेल, बघूया काढून काय होतंय. लोड सक्सेस एक्सप्रेशन बघूया त्याची गरज आहे किंवा नाही. आता रन करतोय, आता आउटपुट चेक करा काय झालं. रन. रिअल लाईफ मध्ये प्रोजेक्ट्स मध्ये शक्यतो आता कोणी वापरत नाही व्हॅलिडेशन कंट्रोल्स, पण तुमच्या सिलेबस मध्ये आहे, टेस्टला क्वेश्चन येणार आहे, म्हणून मी त्याच्यात तुम्हाला थिअरी देईल. ओके, पण आपण जास्त आपण एका फॉर्म पुरतं वापरणार, किंवा एखाद्याला वाटलं तर आपण नंतर सगळे कंट्रोल्स बघायचे बघूया. पण आता तुम्हाला इथं बेसिक समजण्यासाठी सांगतो. बघा, सेव्ह वर क्लिक करतोय, आला का खाली? नेहमीच कसं आलं? काय केलं आपण? 3 सेटिंग केले. नंबर 1, जे क्वेरी फाईल घेतली, डाउनलोड केली, ती पेस्ट केली ऍसेट्स फोल्डर मध्ये. नंबर 2, फॉर्म टॅगच्या खाली स्क्रिप्ट मॅनेजरचा टॅग टाकला. नंबर 3, ऍप्लिकेशन स्टार्ट मध्ये जाऊन थोडासा कोड लिहिला, आणि मग आपलं हे चालू झालेलं. समजलं सगळ्यांना? तर त्याचा मी लाईन ऑफ कोड दिलेला, काय दिला? टू यूज व्हॅलिडेशन कंट्रोल्स इन ASP.NET फॉलो दीज स्टेप्स. नंबर 1 ही, नंबर 2 सांगितलं ती, तिसरी कोणती आहे? राईट. एवढं केलेलं आहे आपण. या नोट्स मी तुम्हाला शेअर करतो, तुम्ही नंतर बघून लिहा, नो प्रॉब्लेम. पण येणार क्वेश्चन 100%. आणि कोणते कोणते कंट्रोल्स आहेत? आता आपण एकच वापरला, रिक्वायर्ड फील्ड तेवढा सफिशियंट आहे. बाकीचे आपण नंतर आपल्या जशी सिच्युएशन आहे त्याला आपण वापरूया. ओके आहे सगळे सोबत? माग झोप आले? झोप आलं तर टेका, झोपा, नो प्रॉब्लेम. 2 मिनिटं रेस्ट घ्या, परत कंटिन्यू करा. आता आपलं झालेलं आहे. पण सर हे काय एवढं चांगलं दिसत नाही हो. हा नेम इज रिक्वायर्ड एवढा काय चांगला दिसत नाही आहे. हा जरा रेड कलर मध्ये दिसायला पाहिजे, बरोबर आहे का? स्टँडर्ड आहे, रेड कलर मध्ये दिसला पाहिजे. त्यात फॉन्ट पण जरा छोटा पाहिजे. मग त्यासाठी मी काय करतोय? 2 प्रॉपर्टी ऍड करतोय ऍडमिन्स मध्ये. इथं म्हणतोय 4 कलर रेड, आणि म्हणतोय काय? फॉन्ट साईज स्मॉल म्हणतो. सेव्ह केला, इथं रिफ्रेश, इथं म्हणतोय सेव्ह. राईट, डन. सेम फॉर युजर नेम पासवर्ड करायचा आहे. जातोय, कॉपी करतो सरळ, युजर नेमच्या खाली म्हणतोय पेस्ट. इथं म्हणतोय एरर काय म्हणतोय? युजर नेम इज रिक्वायर्ड. व्हॅलिडेट कंट्रोल कोणता? कंट्रोल टू व्हॅलिडेट युजर नेम. कुठला कंट्रोल? सेम कॉपी, पासवर्डला जाऊन म्हणतोय पासवर्ड, इथं म्हणतोय पासवर्ड व्हॅलिडेट कर बाबा. त्याला म्हणतोय पासवर्ड इज रिक्वायर्ड. फक्त इथं कंट्रोलची नावं काय दिलेत? हा ऑटोमॅटिक तयार व्हायला. इथं म्हणतोय व्हॅलिडेटर
काय आपला व्हॅलिडेट पासवर्ड ना, काय व्हॅलिडेट पासवर्ड, आणि तो म्हणतोय व्हॅलिडेट युजर नेम. सेव्ह, एडिट, तिथं म्हणतोय रिफ्रेश, सेव्ह, आणि आपला तो व्हॅलिडेशन झाला. ओके, डन. इथंपर्यंत काय डाऊट आहे का कुणाला? आता आपण जाणार आहोत डेटाबेसला. तयार आहे सगळेजण? चला त्याच्यात एकदा फोटो काढून घ्या तुमचा. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो काय फॉर्म भरलेला आहे तो डेटाबेस मध्ये नेऊन टाकायचा आहे. बरोबर, त्यासाठी आपला कनेक्शन करावं लागेल. अजून काय काय करावं लागेल? आपला डेटाबेस कोणता आहे? माय एसक्यूएल. मग आपण काय वापरणार? एडीओ डॉट नेट. मग एडीओ डॉट नेट डायरेक्टली अवेलेबल आहे का डॉट नेट मध्ये? नाही. त्यासाठी आपल्याला इन्स्टॉल करावं लागेल. इन्स्टॉल कुठून करतोय आपण? नुगेट पॅकेज मॅनेजर. आठवते का? चेहरे बघून सरळ का आल्यात की तुम्ही कोणी लँडिंग पेजचं काम केलेलं नाही. केलं का? डेटाबेस जाऊन पडलं? किती जणांचं आहे तुमच्यात ज्यांनी डेटाबेस मध्ये जाऊन टाकलंय लँडिंग पेज मध्ये कसं? मागच्या आपण जे असाइनमेंट केले ती किती जणांनी कंप्लीट केले? एकटा, दोघ जण, ग्रेट. दोन, 120 पैकी 2 टक्केवारी कॅल्क्युलेट करा. 2%, 2 पॉईंट समथिंग, 2.2 लई झालं. काय रे शब्द वापरू काय मी जरा कोल्हापुरी? जरा तरी वाटल्या पाहिजे रे, काहीतरी करा की रे. प्रोजेक्ट पाहिजे तर प्रोजेक्ट करा, प्रोजेक्ट करा. आम्हाला प्रोजेक्ट मध्ये इंटरेस्ट आहे, तर एकटा पण करत नाही, एक दोघ जण फक्त करतायत. असं का? काय अडचण आहे का? रेकॉर्डिंग पॉज करतो मग तुमच्याशी. आता आपल्याला सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर हे सगळे टेक्स्ट बॉक्स मधल्या व्हॅल्यू डेटाबेस मध्ये डंप करायचे आहेत ऍडमिन टेबलमध्ये. त्यासाठी आपल्याला डेटाबेस बरोबर कनेक्शन करावं लागेल, आणि ते कनेक्शन करण्यासाठी आपल्याला एका मॉड्यूलची गरज आहे, एका लायब्ररीची गरज आहे, ज्याचं नाव आहे MySQL डॉट डेटा. त्यासाठी मला प्रोजेक्टला स्टॉप करावं लागेल. प्रोजेक्टला स्टॉप, प्रोजेक्टवर राईट क्लिक, मॅनेज नुगेट पॅकेजेस. त्याच्यानंतर जायचं आहे ब्राउज मध्ये, ब्राउज मध्ये सर्च करायचं आहे MySQL. आपला डेटाबेस MySQL आहे म्हणून MySQL केल्यानंतर पहिली लायब्ररी आली आहे MySQL डॉट डेटा, तिला इन्स्टॉल करायचं आहे. आणि आता एडीओ डॉट नेट फॉर MySQL आपल्याकडे इन्स्टॉल झालेलं. स्टेप नंबर 1 क्लिअर. चलो स्टेप नंबर 2. सर डेटाबेस बरोबर कनेक्शन करायचं आहे, त्यासाठी मी या प्रोजेक्ट मध्ये MVC काइंड ऑफ आर्किटेक्चर वापरणार आहे. व्हॉट इज MVC? मॉडेल व्ह्यू कंट्रोलर. तर कोणत्याही प्रोजेक्ट मध्ये 3 गोष्टी असतात. नंबर 1 युजर बरोबर इंटरॅक्शन म्हणजे फॉर्म. नंबर 2 डेटाबेस बरोबर इंटरॅक्शन म्हणजे मॉडेल. आणि नंबर 3 कंट्रोलर, वन हू कंट्रोल्स दिस कम्युनिकेशन ऍज वेल एज बिझनेस लॉजिक. 3 गोष्टी, मॉडेल, व्यू, कंट्रोलर. नंबर 1 युजर कडून इनपुट, नंबर 2 डेटाबेस बरोबर इंटरॅक्शन, नंबर 3 बिझनेस लॉजिक अँड कम्युनिकेशन बिटवीन व्यू अँड मॉडेल. आणि त्याच्यासाठी येतोय आपला कंट्रोलर. तर याला म्हणतात MVC आर्किटेक्चर. तर मी माझ्या प्रोजेक्ट मध्ये मॉडेल नावाचा एक फोल्डर दिसतोय का सगळ्यांना? आहे. या फोल्डरला राईट क्लिक करतोय आणि एक क्लास तयार करतो ज्याचं नाव आहे TBL ऍडमिन. तर व्हाय TBL ऍडमिन? तर ऍडमिन नावाचा सिस्टम डिफाईन्ड कीवर्ड आहे, तो तुम्ही वापरू शकत नाही. म्हणून मी प्रत्येक टेबलसाठी एक क्लास तयार करणार. प्रत्येक टेबलसाठी एक क्लास तयार करणार आहे. त्याचं नाव काय आहे? आता ऍडमिन टेबलावर खेळायचं म्हणताना ऍडमिन, नॉट ऍडमिन्स. क्लास इज अ ब्लूप्रिंट विच रिप्रेझेंट सिंगल ऑब्जेक्ट. तुम्ही मल्टिपल ऑब्जेक्ट केला की प्रत्येक ऑब्जेक्टला सेम कॉपी तयार होत जाते, राईट. आता या टेबलामध्ये किती कॉलम आहेत आपल्याकडे? एकूण 4. ID, नेम, युजर नेम, पासवर्ड. मग आता मी तर काय करणार आहे? 4 व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहे. पब्लिक इंटीजर ID गेट सेट, कॉपी पेस्ट पब्लिक स्ट्रिंग, स्ट्रिंगचा यस स्मॉल करतोय, नेम, मेक इट सेम ऍज काय तुमच्या कॉलमच्या नावासारखं सेम असू दे. आणि नेक्स्ट पासवर्ड.
काय केलं, या क्लासमध्ये आपण काय केलं, तयार केलं. आता जेव्हा ऍडमिन कंट्रोल मध्ये, ऍडमिन फोल्डर मध्ये जेव्हा युजर सेव्ह बटन क्लिक करेल, कुठे आपल्याकडे सेव्ह बटन इथं आहे, तर या बटनावर क्लिक केल्यानंतर ऑन क्लिक मेथड लिहितोय मी, ऑन क्लिक, ऑन क्लिक क्रिएट न्यू मेथड, नवीन मेथड तयार झाले. इथं आल्यानंतर काय करायचं आहे, एक ऑब्जेक्ट तयार करायचा डायरेक्ट, टीबीएल ऍडमिन, ऍडमिन इज इक्वल टू न्यू. मी आता पण शिकवलेलं नाही, फर्स्ट टाइम करलोय. काय करलोय, आपण प्रत्येक टेबलसाठी एक क्लास तयार करलोय. आता या क्लास मध्ये म्हणतोय आयडी इज इक्वल टू 0, याच्यामध्ये म्हणतोय नेम इज इक्वल टू टेक्स्ट बॉक्स, नेम मधला टेक्स्ट, ऍडमिन डॉट युजर नेम टीएक्सटी, युजर नेम मधला टेक्स्ट, ऍडमिन डॉट पासवर्ड इज इक्वल टू टीएक्सटी पासवर्ड डॉट. काय केलं, काय केलं, फक्त इथलं टेक्स्ट बॉक्स मध्ये घेतलं आणि तिकडे डंप करून टाकलं त्या क्लासमध्ये, बरोबर, ऑब्जेक्ट तयार करून पाडला. आता मला डेटाबेस वर फायर करायचं आहे, त्यासाठी जातोय या क्लासमध्ये एक मेथड लिहिणार आहे डायरेक्टली, तिला म्हणतोय पब्लिक बुलियन इन्सर्ट म्हणून. म्हणजे याचं काम काय, आला डेटा, इन्सर्ट क्वेरी तयार करायचं, डेटाबेस टाकून द्यायचं. मग म्हणतोय स्ट्रिंग क्वेरी, क्वेरी आहे का, इन्सर्ट इंटू ऍडमिन्स, टेबलचं नाव स्मॉल केस मध्ये आहे म्हणून, स्पेस व्हॅल्यूज चालू पण, एका लाईन मध्ये मावणार नाही म्हणून कट करतोय, क्वेरी प्लस इक्वल टू, कॉलमचे नाव काय, पहिला कॉलमचं नाव नेम, दुसऱ्या कॉलमचं नाव युजर नेम, तिसऱ्या कॉलमचं नाव पासवर्ड. युजर मध्ये सिंगल कोट मध्ये, सिंगल कोट मध्ये, सिंगल कोट. समजायला का सगळ्यांना. आता या डबल कोट मध्ये म्हणतोय प्लस नेम घेऊन जा, इथं म्हणतोय युजर नेम घेऊन जा, म्हणजे काय कॉन्कॅटनेट करलोय, आणि इथं म्हणतोय यस, एवढं चाललंय. सर कनेक्शन स्ट्रिंग आपण आठवते केली होती, कनेक्शन स्ट्रिंग, कनेक्शन स्ट्रिंग साठी आपल्याला 4 गोष्टी लागतात. एक लागतं काय, डेटाबेसचं नाव, सॉरी पहिला होस्टचं, नंबर 2 डेटाबेसचं नाव, तिसरा युजर नेम आणि चौथा पासवर्ड. आपण कनेक्शन स्ट्रिंग ऑलरेडी केली होती बघा, तर मी आपण ऑलरेडी जुन्या प्रोजेक्ट मध्ये केली, ती कॉपी पेस्ट करतोय. तर ही माझी कनेक्शन स्ट्रिंग आहे. काय आहे, डेटा सोर्स इज इक्वल टू लोकल होस्ट, डेटाबेसचं नाव आपलं तर बदलणार आहे, युजर नेम काय रूट आहे, पासवर्ड नाहीच आहे त्यामुळे ब्लँक पाठवतो, नाही पाठवतच नाही. डेटाबेसचं नाव काय तुमच्या प्रोजेक्टच्या, लोकल होस्ट PHP MyAdmin जाऊया. इथं आपला ई कॉमर्स मध्ये आठवते का आपण केलं होतं, हा आपला डेटाबेस, इथं पहा. सर इथं लिहिण्यापेक्षा वरती व्हेरिएबल घेतला तर म्हणजे काय, परत परत मला वापरता येईल. आता म्हणतोय का डेटाबेसवर कनेक्टिव्हिटी करायचं, मग डेटाबेस बरोबर कनेक्टिव्हिटी करण्यासाठी काय करतोय, पहिल्यांदा कनेक्शन क्रिएट करतोय, माय एसक्यूएल कनेक्शन CON इज इक्वल टू न्यू माय एसक्यूएल कनेक्शन, कंसामध्ये कनेक्शन स्ट्रिंग पास करा, CON डॉट ओपन करा, CON डॉट क्लोज करून बाहेर पडा. त्याच्यानंतर मध्ये काय करा, माय एसक्यूएल कमांड नावाचा ऑब्जेक्ट करा, CMD इज इक्वल न्यू माय एसक्यूएल कमांड, कनेक्शन, सॉरी पहिला क्वेरी आणि कोणत्या कनेक्शनवर, मग म्हणतो CMD डॉट एक्झिक्यूट नॉन क्वेरी. केलं होतं का असं, ओके. इथं म्हणतोय रिटर्न. जर तुम्ही आधी केला नसाल लास्ट असाइनमेंट वालं, तर तुम्हाला इथून पुढे आता बाउन्सर पडत जाणार. हे केल्यानंतर उद्या म्हणजे नेक्स्ट लेक्चरला काय होईल, आय एम नॉट शुअर, आणि त्याला मी मागे जाऊन परत शिकवू शकणार नाही. आणि खरोखर आपण सगळे चॅप्टर्स या प्रोजेक्ट मध्ये कव्हर करणार आहे. तुमच्या लक्षात आलं का, काय काय गोष्टी घेणार आहे, त्यामुळे ज्या त्यावेळेला करा. यस झालेला आहे. आणि आता इथं म्हणतोय काय, ऍडमिन डॉट इन्सर्ट, जाऊन इन्सर्ट कर, विषय संपला. आणि काय कर, इन्सर्ट करून आता टेक्स्ट बॉक्स परत क्लीन कर. बघूया काय होतंय, रन करतोय, डेटाबेस जाऊन चेक करूया आपल्या टेबलामध्ये काय आहे वगैरे. एक पण एंट्री नाही, राईट.
आता जातो इकडं, मास्टर ऍडमिन्स नेम मध्ये अभिजित गाताडे, युजर नेम अभिजित, पासवर्ड पण मी टाकतोय. सेव्ह. टेक्स्ट बॉक्स क्लीन झाला आणि इकडे जाऊन बघा, ऑब्झर्व करा. झालं, डेटाबेस वर इन्सर्ट झालेलं आहे. समजलं का नक्की? सर ओके, डन. सर व्हॉट अबाउट दिस लिस्ट? आता डेटा तिथून आणला पाहिजे आणि इथं दाखवला पाहिजे. मग मी तर अजून एक काय करतोय, इथं अजून एक ऍड करतो, युजर नेम किशोर, पासवर्ड पण किशोर. टेबलमध्ये 2 रेकॉर्ड पडले का बघा. सर मला हे दोन्ही रेकॉर्ड इथं पाहिजे. मग आपण डॉटनेट मध्ये टेबल वापरत नाही, आपण काय वापरतोय, ग्रिड व्ह्यू वापरतोय. चला मग ग्रिड व्ह्यू पटापट करतोय, बघूया काय काय करायचं. थोडस स्पीड लावणार आहे सगळ्यांनी. स्पीड कमी करायचं काय? येस, एवढं का आलंय नक्की? येस, चला स्पीड वाढवायचं म्हणाल होता तुम्ही, कमी करणार. ठीक आहे, चला. आता मला काय पाहिजे आहे, पेज लोड झाल्या झाल्या, पेज लोड झाल्या झाल्या काय करायचं आहे, लिस्ट आणायची आहे. त्यासाठी जातोय टेबल मध्ये आणि इथं जर म्हणतोय फंक्शन लिहितोय पब्लिक डेटा टेबल लिस्ट नावाचं. डेटा टेबल का? कारण हे फंक्शन डेटा टेबल रिटर्न करणार. डेटा टेबल म्हणजे टेबल इन डॉटनेट. एडिओ डॉटनेटचाच एक कन्सेप्ट होतो, याच्यामध्ये आपण थिअरी नंतर लिहूया. हा काय करतोय, डेटाबेस मध्ये टेबल मध्ये डेटा ज्याला येतोय ना आतमध्ये, त्याच्या डेटा टेबल मध्ये आपण होल्ड करतो आणि त्याला मग पुढे टाकणार. कसं टाकायचं, त्यासाठी माय एसक्यूएल कनेक्शन आपल्याला करावं लागेल. कनेक्शन घेतोय, कॉपी. नेक्स्ट माय एसक्यूएल डेटा अडॅप्टर घेतो आपण. याला पाठवायचं काय, क्वेरी आणि मग कनेक्शन. कोणत्या कनेक्शन वर क्वेरी फायर करायचे त्या. क्वेरी काय, स्ट्रिंग क्वेरी इज इक्वल टू सिलेक्ट स्टार फ्रॉम ऍडमिन्स ऑर्डर बाय नेम. ठीक आहे. आता डेटा अडॅप्टरला सांगतोय जा डेटा घेऊन ये, पण फिल कुठं करणार, त्यासाठी डेटा टेबल नवीन तयार करतोय आणि म्हणतोय डीए डॉट फिल डेटा, आणि याला म्हणतो रिटर्न कर, जे काय आलं ते रिटर्न करून. आपण हे ऑलरेडी बघितलंय, पण पटापट रिवाइज करतोय. काय केलं, एक क्वेरी केली आपण. ही क्वेरी कुणाला कळली ना असेल नसेलच, डेटाबेस मध्ये ऑलरेडी म्हणताय. इथं म्हटलं कनेक्शन कर, त्याला सांगितलं डेटा अडॅप्टर. आपण अडॅप्टरचं एक्झाम्पल बघितलं होतं बघा, हा लॅपटॉपचा अडॅप्टर आहे. तो काय करतोय, कन्वर्ट करून झाला ना हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज. सेम तसं काय करतोय, डेटाबेस वर कनेक्ट करून डेटा आणतोय, तो टाकतोय कुठं, डेटा टेबल मध्ये, आणि तो रिटर्न केला आपण. आता इथं या ऍडमिन्स नावाच्या ह्याच्यामध्ये हा जो आपण टेबल केलाय ना, हा टेबल मी डिलीट करणार. एखादा ड्यू एक्स्ट्रा झालाय का, इथं टेबल डिलीट केला. आणि आता आपला इथं काय घ्यायचं आहे, ग्रिड व्ह्यू घ्यायचा आहे. टूल बॉक्स मध्ये जातोय, डेटा मध्ये जातोय आणि इथं ग्रिड व्ह्यू घेतला. ग्रिड व्ह्यू ड्रॅग ड्रॉप कर, ग्रिडला नाव देतोय जीव्ही डेटा. ओके इथपर्यंत, येस. आता या पेज लोड झाल्या झाल्या सांगतोय काय कर, पीबीएल ऍडमिनचा नवीन ऑब्जेक्ट तयार कर, डेटा टेबल नवीन तयार कर. डेटा टेबल इज इक्वल टू ऍडमिनला सांग तुझ्याकडली लिस्ट मेथड मी कॉल करणार आहे. काय कर, लिस्ट मेथड कॉल कर आणि नवीन डेटा टेबल पाठव. तो डेटा टेबल मला इथं आलेला, हा डेटा टेबल मी ग्रिड व्ह्यू ला म्हणतोय डेटा सोर्स इज इक्वल टू डेटा टेबल. ग्रिड व्ह्यू ला म्हणतोय डेटा बाइट. काय सांगितलं आपण, ऑब्जेक्ट तयार केला. ऑब्जेक्टला सांगितलं तू लिस्ट मेथड कॉल करणार आहे, तो लिस्ट मेथड कॉल करा, मी डेटा टेबल पाठवतो. तो आला, डेटा टेबल ग्रिडला डेटा सोर्स म्हणून लावला आणि सांगितलं जो काय डेटा सोर्स लावलाय त्याला बाइंड करून टाक. सेव्ह करतोय, आउटपुट चेक करा.
आला का? आला, टेबलला लागलाय. आता पण टेबल असा का दिसालाय? बुटस्ट्रॅपचा क्लास लावायचा राहिलाय. जातोय ग्रीडला, म्हणतोय सीएसएस क्लास टेबल, टेबल बॉर्डर, टेबल स्ट्रिप, सेव. समजलं का रे? समजलं? येस. पण सर एडिट डिलीट बटन कुठे गेलं? ते कुठं आणायचं? त्याच्यानंतर 1 2. आता अजून एक स्टुडंट सेव्ह करतोय. ए बी ए जे केलं. आता बी वाला करतोय, एखादा बी वाला असंच करतोय. भूषण म्हणून करतोय. युजर नेम म्हणतोय भूषण. अरे सेव्ह झाला की नाही? सेव्ह झाला असेल असं वाटतं, बघा. आला. ओके. सिक्वेन्स ए नंतर बी आला, मग के आला. राईट. आता परत एक करतोय, कोणता घेऊया? ऑर्डर बाय नेम केल्यामुळे आला. आणि परत आयडी बघा 132 आलाय. ठीक आहे, बरोबर आहे का? सर मला काय बोलतात, सिरियल नंबर पाहिजे 1 2 3. तर डेटाबेस मध्ये कन्सेप्ट येते, ज्याचं नाव आहे फंक्शन. डेटाबेस मध्ये फंक्शन शिकलाय का? अपर केस, लोअर केस, मीन, मॅक्स, काउंट, ऍव्हरेज, ऍग्रीगेट फंक्शन. तर एसक्यूएल मध्ये फंक्शनचे एकूण 3 टाईप आहेत. ऍक्च्युली पहिले 2 आहेत. एक आहे युजर डिफाईन्ड फंक्शन, दुसरा आहे सिस्टीम डिफाईन्ड फंक्शन. सिस्टीम डिफाईन्ड फंक्शन मध्ये 3 टाईप आहेत. एक आहे स्केलर फंक्शन, म्हणजे अपर लोअर हे आहेत ते स्केलर फंक्शन. नंबर 2 आहे ऍग्रीगेट फंक्शन, मीन, मॅक्स, ऍव्हरेज, काउंट आणि सम. आणि तिसरा एक प्रकार आहे जो तुम्हाला माहित असेल किंवा माहिती असेल तर बघा, विंडो फंक्शन. ऐकलंय का? तर विंडो फंक्शन, स्केलर फंक्शन काय करतंय? एकावाला एका रेकॉर्डवर काम करते. ऍग्रीगेट फंक्शन काय करते? बल्कवर काम करते. आणि हा काय करतोय? बल्कवर काम करतोय आणि देताना प्रत्येकाला व्हॅल्यू देतो. म्हणजे कॉम्बिनेशन. लक्ष द्या, लास्ट पॉइंट करूया आणि मग थांबूया आपण. एसक्यूएल क्वेरी लिहितोय, सिलेक्ट स्टार फ्रॉम ऍडमिन्स, ऑर्डर बाय, हा लक्ष द्या, जो आला आहे ऑर्डर बाय नेम केल्यामुळे मला काय पाहिजे? अजून एक कॉलम यायला पाहिजे ऑटोमॅटिकली. ओके. तो कसा? त्यासाठी एक फंक्शन वापरतो, रो नंबर नावाचं. रो नंबर ओव्हर कशाच्या वरती? हा ऑर्डर बाय क्लॉज त्याच्यामध्ये टाकायचा, ओव्हरच्या क्लॉज. आणि ऍज म्हणायचं सिरियल नंबर. ओके. तर मी तुम्हाला एवढी कन्सेप्ट शिकवली. तुम्ही आता विंडो फंक्शन म्हणजे काय ते इलॅबोरेट करून घ्या, अभ्यास करायचा. ओके. कॉपी करतो, आउटपुट बघा काय झालं. एक कॉलम ऍड झाला 1 2 3. हजारो लाखो रेकॉर्ड येतात, 1 2 3 4 हे जाणार आहे. विंडो फंक्शन समजा त्याच्यामध्ये एक फंक्शन शिकवायला मी, रो नंबर. बाकीचे फंक्शन्स काय असतील किंवा काय तुम्ही वापरायचं. माय 11 सर्कल, ड्रीम 11 वापरताय काय कोण? बघितलाय? त्याच्यामध्ये असतंय बघा ते दररोजचं आकडा 1 2 3 1 2 3 मधला गॅप असतो, परत 7 8 नंबर चालू होतोय सेकंड. त्याच्यासाठी पण कोणतं फंक्शन वापरलंय? विंडो फंक्शन वापरलंय. ते कोणतं आहे? डेन्स रँक काय रँक नावाचं वापरतात रँकिंग मध्ये. मग आता जातो आणि हे फंक्शन मी चेंज करतोय आणि ते फंक्शन जाऊन इथं मी कोड लावतोय या फंक्शन मध्ये, सेमीकोलन काढतोय. झूम जरा चेंज करतोय. आलेला आहे, सिरियल नंबर एक्स्ट्रा ऍड आहे. सर त्याचा आयडी पण आहे, सिरियल नंबर पण आहे. काय गरज आहे सर या कॉलमची? नाही आहे. हे आपल्याला पाहिजे ऍज अ डेव्हलपर. इथंपर्यंत कळालंय का? वॉइस इकडं नक्की, इकडं सगळ्यांना कन्सेप्ट कळालंय का? काय केलंय पर्टिक्युलरली, काय केलंय व्हिडिओ बघत बसा, त्याच्यामध्ये करत जा, होत जाईल. आता जातोय आणि ह्या टेबलला म्हणतोय ऑटो जनरेट कॉलम फॉल्स. म्हणजे काय? तुझं तू कॉलम जनरेट करायचं नाही. संपूर्ण थांबा. बघा ब्लँक झालं. म्हणजे काय? डेटा लागलाय पण कॉलम मी सांगणार तुला काय करायचं. मग ते कसं करायचं? त्या ग्रीडच्या आतमध्ये जायचं आणि म्हणायचं कॉलम्स. मी सांगतो कॉलम कोणते कोणते. आणि ह्याच्यामध्ये 2 येणार आहेत. पहिला येतो बाउंड फील्ड, त्याला म्हणतात डेटा फील्ड. कोणता कॉलम लावू? सिरियल नंबर नावाचा कॉलम लाव. आणि हेडर टेक्स्ट काय द्यायचं? नंबर. सेव्ह केला, इकडे जातो रिफ्रेश.
एक कॉलम आला, हा दुसरा, तिसरा, चौथा. दुसरा आहे नेम नावाचा, तिसरा आहे युजर नेम, चौथा आहे सेव्ह केला, इकडे गेलो रिफ्रेश. सो सगळीकडे वन वन दिसाले का? कारण डेटा फील्ड आपल्या चुकल्या. नेम, युजर नेम, राईट. लास्ट छोटासा पॉइंट, 2 ते 3 मिनिटाचा संपूया. इथं मला लेफ्ट साईडला ना एडिट आणि डिलीट बटन पाहिजे. ते कसं करणार? ते करण्यासाठी बाउंड फील्ड कामाची नाही आहे. बाउंड का डायरेक्ट तयार करतो. इथं आपला वापरायचा आहे टेम्पलेट फील्ड. टेम्पलेट फील्डला म्हणायचं हेडर टेक्स्ट ऍक्शन्स, आलेला आहे. ऍक्शनच्या आतमध्ये म्हणायचं आहे आयटम टेम्पलेट. यस. त्याच्या आतमध्ये म्हणतोय काय ASP कोलन हायपरलिंक, रन ऍट सर्व्हर, ID, लिंक, एडिट, परत मध्ये क्लास, BI डॅश पेन्सिल, कॉपी पेस्ट, इथं म्हणतोय ट्रॅश, इथं म्हणतोय लिंक, सेव्ह, एडिट डिलीट आयकॉन आलाय. क्लास लावायचा राहिला, क्लास BTN SM, BTN प्रायमरी. राईट. तर एवढा आपण केलेला आहे. अजून बरंच करायचं आहे, पण इथं आपण थांबूया. थँक्यू.